कुठलेही अतिक्रमण कोणाचं होऊ नये। मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा मी पहिल्या दिवशी जाहीर केलेलं की मी जिहाद मुक्त किनारपट्टी करणार। त्याच अनुसार त्याच दिशेने माझं काम चाललं आहे आणि त्यामुळे जो विकास आम्ही करतोय तो आम्ही मच्छीमारांसाठी करतोय, स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय, कुठल्या बांगलादेशीने रोहिंग्यांसाठी करत नाही आहे की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही योजना आपण किनारपट्टीच्या मच्छीमारांसाठी राज्याची पहिली योजना आणलेली आहे। त्या योजनेचा लाभ आमच्या मच्छीमार समाजाने जास्तीत जास्त घ्यावा। ज्या किनारपट्टीवर असलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यावर कुठलेही अतिक्रमण कोणाचं होऊ नये। मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा मी पहिल्या दिवशी जाहीर केलेलं की मी जिहाद मुक्त किनारपट्टी करणार। त्याच अनुसार त्याच दिशेने माझं काम चाललं आहे आणि त्यामुळे जो विकास आम्ही करतोय तो आम्ही मच्छीमारांसाठी करतोय, स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय, कुठल्या बांगलादेशीने रोहिंग्यांसाठी करत नाही आहे, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांसाठी करत नाही आहे। जो निधी येतोय, ज्या योजना येत आहेत त्यामुळे आमचे स्थानिक मच्छीमार आर्थिक सक्षम झाले पाहिजे, आमच्या इकडचे स्थानिक तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे। नाहीतर निधी आम्ही खर्च करायचा, बंधारा आम्ही बांधायचं आणि जिहादांनी ती मजा मारायची, असे काय चालणार नाही। आणि म्हणूनच आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। निश्चितपणे निंदनीय आहे। अजितदादांनी काय काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये नव्हते, काँग्रेसच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवली नाही। शेवटी ह्यालाच काँग्रेस म्हणतात, त्याच्यासाठी तर त्यांची अधोगती झालेली नाही, ह्याला कारणं आहेत। या कारणामध्ये ज्या अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रत्येक आज महाराष्ट्राच्या नागरिकात भावनिक आहे, त्या अजितदादांची एक निवडणूक तुम्ही बिनविरोध करून देऊ शकत नाहीत। महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ करणार नाही।